टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा? तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का, जो सतत तुमच्या चुका काढतो, कधी पब्लिकमध्ये तुमचा अपमान करतो किंवा असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खच्ची करतो? आणि मग तुमचं मन अस्वस्थ राहतं आणि तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचं असतं. पण थांबा, या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहाणपणाने विचार करा, कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही, तर शक्तिशाली असणं आहे. या लेखात आपण असे 10 जबरदस्त उपाय जाणून घेऊया. 1. यश हा सर्वोत्तम बदला आहे. जे लोक तुम्हाला टेन्शन देतात, तुमचं मनोधैर्य तोडतात, ते फक्त एकाच गोष्टीसाठी जगत असतात, वजा तुम्हाला थांबवण्यासाठी. ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील. पण लक्षात ठेवा, जे तुम्हाला तोडून पाहतात ते तुमच्या यशाने सर्वात जास्त तोडले जातात. तुमचं काम, प्रयत्न, शिस्त आणि चिकाटी हे तुमचं शस्त्र आहे. कल्पना करा, एखादा गरुड आकाशात झेप घेतो आणि खालचं कावळ्यांचं टोळकं त्याच्यावर कुरकुर करतंय. अशा वेळी गरुड काय करेल? तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही, तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल. तसेच टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल. 2. शांत राहून शॉक द्या. कधीकधी उत्तर न देणं हेच सर्वात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं. जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवतो किंवा तुमचं संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल. तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हरतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, गाढवावर नाव राज, की त्याची ताकद शांततेत आणि एकाग्रतेत आहे. त्याला गाढव काय म्हणतोय याने काहीही फरक पडत नाही, कारण त्याचं लक्ष वेगळं असतं. तसेच तुमचंही असावं. जे लोक तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला दुखावतात, त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःवर लक्ष केंद्रित करा. 3. स्वतःचे मूल्य समजून घ्या. टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता. तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं, त्यांनी केलेल्या टीका, त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं, तर ते हळूहळू तुमचं आत्मबल, आत्मविश्वास आणि निर्णयशक्ती खाऊ लागतात. स्वतःची खरी किंमत समजली की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं. सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का? नाही ना, कारण त्याचं मूल्य स्थिर असतं. असंच कोणी कितीही टीका, अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही. 4. कृतीतून उत्तर द्या, शब्दातून नाही. एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय, तुमच्या कल्पनांना वेळ ठरवतोय किंवा तुमच्यामागे निंदा करतोय, तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चोख उत्तर द्यावं. पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असतं. कृतीतून केलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं, शब्द विसरले जातात. समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो. तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्ट्यांच्या वेळात मेहनत घेता, रिसर्च करता, तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता, तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही. शब्दातून वाद वाढतो, पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो. वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात. 5. मानसिक अंतर ठेवा. सोशल डिस्टन्सिंग. आपण सोशल डिस्टन्सिंग शारीरिक ठेवतो, पण काही लोक मानसिक विष पसरवतात. अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे, अपमानास्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं, आत्मविश्वास गळून जातो. म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा. हीच खरी मानसिक स्वच्छता आहे. आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं. त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा. मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. 6. विनोदाचा उपयोग करा. प्रत्येक वेळेस तणाव, टोमणे, अपमान यावर उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत राहून उत्तर देणं हे शहाणपणाचं ठरतं. 7. तुमची ताकद आणि तुमचा आत्मसंयम. टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागावाल, भांडण कराल. पण जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्हाला हळूहळू भांडणात रसही उरणार नाही. तुम्ही जर शांत राहिलात, संयम ठेवलात, तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो. सहन करणं म्हणजे कमजोरी नाही. ही तीच वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते. वादात उडी घेणं सोपं असतं, पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या युद्धाचं लक्षण असतं. आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही, जोपर्यंत आपण त्याला परवानगी देत नाही. 8. योग्य वेळी समर्पक उत्तर द्या. जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो.
पण जर तुम्ही योग्य वेळ, योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय ठरतं. एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला. तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामांमध्ये सुधारणा केली. आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणालात, हीच आयडिया मी मागच्या वेळी सुचवली होती. इतकं म्हणणं पुरेसं ठरतं. तुमचं उत्तर एवढं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी 100 वेळा विचार करावा लागेल. 9. स्वतःमध्ये गुंतून राहा, दुसऱ्यामध्ये नाही. टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करून पाहतात. ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात. पण जर तुम्ही त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या गुणवत्तेवर काम केलं तर त्यांचं अस्तित्व फिकं पडायला लागतं. एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला वारंवार डिवचलं तर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवलात तर तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेला असाल. 10. वेळ दाखवेल तुमचं मूल्य. कधीकधी काहीच बोलायचं नसतं, फक्त वेळेला बोलू द्या. जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तोंडघशी पडेल. सुरुवातीच्या काळात शाहरुख खानला अनेकांनी नाकारलं. नाही, एक्सप्रेशन्स नाही, कोण पाहणाऱ्याचे चित्रपट. पण काहीही न बोलता तो काम करत राहिला. त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण देतात. काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाही, त्यावेळी जिंकून दाखवावे लागतात. जे आज तुमच्यावर हसतात, उपहास करतात, तेच उद्या तुमचं कौतुक करतील. तुमचं मौन, संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धडा ठरतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माणूस कधी शब्दांनी मोठा होत नाही तर त्याच्या कृतीने. या विचारांवर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.